तर जरांगेंच्या मागण्यांवर सरकार पूर्ण क्षमतेने काम करतंय, मात्र मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्याचं काम काही जण करतायत, असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। आपल्यासोबत संजय शिरसाट आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल? सरकार कुठेतरी जरांगेंशी आता बोलायला तयार नाही आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येत होती। कशा प्रकारे बघताय या सगळ्या घटनेकडे? नाही, जरांगेशी न बोलण्यासारखं काही कारण नाहीये। जरांगेशी संवाद चालू आहे। सरकार काम करत नाही का? करतंय। मागासवर्ग आयोग काम करत नाही का? करतंय। तुमचे जे जज, रिटायर्ड जज जे नेमले ते शिंदे समिती, ती काम करते का? करते। तेलंगणाला जाऊन आले की नाही? आले। सर्व आणि तलाट्यापासून डिव्हिजनल कमिशनर पर्यंत पूर्ण यंत्रणा याच्यामध्ये त्याला कार्यान्वित केलेली आहे। मग याला पॉझिटिव्ह काम तुम्ही म्हणणार नाही का? पण कुठेतरी प्रश्न असा येतोय की त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आहेत त्या बदलण्यात येत आहेत, वारंवार मागण्या ज्या आहेत त्या बदलण्यात येत आहेत, त्या कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी नाराजी दिसते। नंतर ज्या काही मागण्या ज्या काही चढउतार होतोय ना, त्याच्यामुळे मग पहिलं ट्रॅक ज्याला चेंज होतो ना, तो ट्रॅक चेंज होतो। मग सरकारला काम करायला अवघड होतं। काही लोकांना समजत सरकार त्यांच्याशी बोलत नाही का? प्रथमतः ह्या इतिहासामध्ये असं झालेलं आहे की सरकार म्हणून मुख्यमंत्र्यासहित अनेक मंत्री जरांगे पाटलांना भेटायला गेले, अनेक अधिकारी गेले, सर्वजण जाऊन भेटून त्यांना भूमिका, सरकारची असलेली भूमिका काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला, ते समजले सुद्धा। परंतु शिंदे साहेबाला अडचणीत कसं आणायचं हे राजकारण काही लोक करतायत, आणि त्या राजकारणाला कुठेतरी आपला सपोर्ट होतोय की काय असं चित्र निर्माण व्हायला लागलेलं आहे। म्हणून याच्यापासून थोडं सावध राहील। आता येणाऱ्या फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये याबद्दलची आरक्षणाची घोषणा सरकार करणार आहे। मग जर एवढं सर्व सरकार सांगतंय, मग कशासाठी पाहिजे बाकीच्या गोष्टी? जर का ते इथं आले तर मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो। मग मुख्यमंत्री या संदर्भात बोलणार आहे का त्यांच्याशी? सरकार पॉझिटिव्ह काम करतंय ना, मग हा वाद का निर्माण करताय? कशासाठी पाहिजे आपल्याला वाद? सरकारशी तुम्ही बोलायला कधी येऊ शकता, सरकार केव्हाही बोलेल। परंतु ह्या राजकारणाचा आता तर आमच्यात एक शेण खाल्लेला जो माणूस आहे तो संजय राऊत, तो बोलला ना काहीतरी उलटा, जरांगेला पैदा समजतं। आता जरांगे पाटलांनी त्याच्यात थोबाड फेकलं पाहिजे की नाही? 2.5 वर्ष ते झोपलेले होते, काही केलं नाही। एक पाऊल ज्याला म्हणतो आपण ते टाकलं नाही, आणि तर जरांगेला पैदा म्हणतो तो। सरकार सर्वसामान्यच आहे, सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, सर्व समाजांचं आहे। कोणीही प्रतिनिधी आला तर सरकार त्याच्याशी बोलेल निश्चित। कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।